नक्कीच सातत्याने क्रिकेटवरचा प्रेम व्यक्त करताना संतोषजी रिंगे साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. का मी नक्कीच या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष झालो याचं प्रात्यक्ष साहेबांनी एटीएम ओपन केलाय. विकेट साठी 500 रुपये. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातो. इथं मात्र क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका दुःखाने काम चालणार नाहीये कारण की सर्कल पाबंदी आहे. यामध्ये आपल्याला षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. 3च षटक आहे आणि या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आपल्याला चांगला टार्गेट सेट करावा लागणार आहे. इथे लाईट अँड रेफचं कॉम्बिनेशन ज्या वेळेस येतं कॅप्टन्सच्या डोक्याचं टेन्शन वाढतं. आपण बघतोय सातत्याने 2018 मध्ये असेल 17 मध्ये असेल आपण बघत असतो रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी मैदानाच्या आतमध्ये असायची. त्यावेळेस सुद्धा असंच समीकरण बदलत असायचं. पुढचा चेंडू इथे मात्र ब्रॅकअप त्यांचा चेंडू फक्त हलक्या त्याने पुश केलाय. चेंडू जातोय तो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं किती धावा मिळतील. धावा फलक जाऊन बसते ते मात्र या 4 धावा मिळतील. 4 धाव्यांनी धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात ते मात्र तब्बल 5 धावा. 5 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. 3 चेंडू फेकले जाते. अक्षयच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळताना अक्षयला बघायला मिळते आपल्याला. नक्कीच संकेत आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ती मात्र चांबरगणी संघाच्या माध्यमातून श्री लक्ष्मी नारायण क्रीडा मंडळ लहुलसे यांच्या माध्यमातून जर विचार केला तर चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू इथं मात्र खूपच चांगला चेंडू होता. हुक केला चेंडूला. किती धावा मिळते क्षेत्ररक्षक 2 विकेट मात्र सागर यांच्या माध्यमातून 500 रुपये. नक्कीच बॅक टू बॅकचे 2 जर विकेट घेतोय गोलंदाज अक्षय तर सन्मान्य व्यक्तिमत्व सागरजी उते यांच्या माध्यमातून नक्कीच सह्याद्री ग्रामीण असोसिएशनचे सचिव आहेत. यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅकचे 2 विकेट जर घेतले तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि त्याचप्रमाणे संतोष सरांकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र मान्यवरांनी आपले एटीएम ओपन केलेत आणि नक्कीच खेळाडूंचं मनोबल आता वाढणार आहे कारण की ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप्स ऑफ सिलेक्शन. काय चेंडूला फेकून दिलाय पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू जातोय. सीमा रेषा पार येतोय. A1 क्वालिटीज आहे ते ब्रँडेड चौकार. नक्कीच धावफलकाचा विचार केला. धावफलक 4 या आकड्याने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच आमचे नितीनजी शेडगे साहेब आजच्या पूर्ण दिवसामध्ये हा स्कोरबोर्ड हलवताना आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे धावफलकावरती धावा जाऊन बसतात. त्या मात्र 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्डवर अँड लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त स्कोरबोर्ड आजच्या दिवसामध्ये नितीनजी शेडगे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. त्याचप्रमाणे 10 क्रिकची पूर्ण लाईव्ह टीम या पूर्ण असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये कव्हरअप करताना आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्यासुद्धा धन्यवाद असेल. शेवटचा चेंडू असेल षटकातील. इथे मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे थर्डमॅन आणि नक्कीच गलीमधनं चेंडू फरार होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फिरार होईल. सीमा रेषा पार येतोय. अजून एक चौकार. जबरदस्त फटकेबाजी बघितली आपण. नक्कीच जोपर्यंत संकेत आहे जोपर्यंत कुशल आहे इथे मात्र धावा येतच राहतील कारण की 3ही फलंदाज स्टार फलंदाज आहे. तरी सुद्धा अनिकेत बॅक टू द डगआउट झाला आहे परंतु संकेत आणि कुशल ही जोडी मैदानामध्ये अजून सुद्धा उभी आहे. षटक क्रमांक पहिले संपते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 13 धावा ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच दर्शन रिंगे येतोय गोलंदाजी मार्कवरती. कालच्या सत्रामध्ये खूपच सुंदर टीमने परफॉर्मन्स दाखवलेला. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल आणि नक्कीच प्रेक्षक नक्की असतील मान्यवर प्रत्येकाच्या उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. का तर नक्कीच कालकाई चषकाच्या या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवरती कोण आपल्या टीमचं नाव करतंय याच्या सर्वांचंच लक्ष या ट्रॉफींवरती लागलंय कारण की पर्व दुसरा आहे आणि पर्व दुसरामध्ये खूप चांगलं ग्राउंड आपण बघतोय आणि या ग्राउंडवरती भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या माध्यमातून कालकाई चषक पार्लेवाडी यांच्या माध्यमातून हे चषक नक्कीच आपल्याला बघायला मिळते. पर्व दुसरा आहे. पुढचा चेंडू
इथं मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आहे, खेळाडू आहे परंतु झेल होते का, मिस झेल झालं आहे, एक धाव कंप्लीट केली जाते आणि नक्कीच बोलता या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या धावफलकाचा विचार केला तर 15 धावा ऑन द बोर्ड. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती मात्र दर्शनचं 3 षटक आहेत आणि या इथं मात्र पुन्हा एकदा खोलावर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉकलमध्ये टाकलेला, एकच धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र तुतू मेमे झालाय, फलंदाज बाद होतोय की काय, परंतु नक्कीच आमचे डीके साहेब दत्तात्रेय कळव साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच नॉट आउटचा कॉल येतोय. या 2 धावा कंप्लीट केल्या झाल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. संकेत आणि कुशलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ती मात्र चामरगणी संघाच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संतोषजी रिंगे साहेबांच्या माध्यमातून DC रिंगे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा लेडिंग एज, स्वतः विकेट किपर आहे, चुका होणार नाहीयेत इथे फलंदाज ज्या संघाने पहिल्या 2 मॅच एकदा चांगल्यारीत्या जिंकला होता तो संघ कुठेतरी आता मात्र अडचणीत सापडतोय की काय, कारण की जेव्हापासून दर्शन आलाय धावांवरती अंकुश लागलाय. पहिलं षटक नक्कीच 13 धावांचं आलं परंतु दर्शनने जबरदस्त गोलंदाजी केले. फक्त धावा खर्च केल्यात 4च धावा, 3 चेंडू आणि 4च धावा खर्च केल्यात. 3 चेंडू आणि 4च धावा खर्च केल्या. ते मात्र दर्शनने आता मात्र संकेत सारखा आणि अनिकेत सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन गेलाय. आता मात्र कुशल आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ग्लान्स केलाय चेंडूला, परंतु थर्ड मॅन रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. थोडंसं थर्ड मॅन रिझनमध्येच खेळाडू तैनात केला होता आणि त्याच्या जवळ जाऊन चेंडू आदळलाय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्यामुळे तब्बल 18 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती मात्र दर्शन याचा जबरदस्त गोलंदाजी केली आहे दर्शनने आजच्या दिवसामध्ये सुद्धा. चामरगणी संघाकडे सुद्धा केशव घोलेसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे आपण जर चांगला टार्गेट सेट केला तर टफ फाईट मॅच 100% होणार, यात तीळ मात्र शंका नसणार आहे. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल. अजून एक धक्का लागतो, धक्का क्रमांक 3 तो मात्र चामरगणी संघाला. एका पाठोपाठ लागलेला हा 3रा धक्का आणि नक्कीच आता मात्र संघ अडचणीत असताना कोण धावून येते याकडे सर्वांच्याच लक्ष असतील, कारण की चांबरगडी संघाचा विचार केला तर मात्र संकेत असेल, अनिकेत असेल, कुशल असेल, अंकित असेल, हे सर्व स्टार खेळाडू मात्र बॅक टू द पवेलियन गेलेत. परंतु जर विचार केला मनोहर आलाय मैदानाच्या आतमध्ये. दर्शनने जबरदस्त गोलंदाजी केली, एकही चौकार एकही षटकार खाल्लेला नाहीये, एका दुक्का रन देऊन नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून दिले. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या होत्या 13 धावा, त्यानंतर मात्र दर्शनने एक कमबॅक करून दिलंय. ते मात्र लवलसे टीमला एक जबरदस्त कमबॅक म्हणावा जाईल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 5 चेंडू झालेत आतापर्यंत, धावा खर्च केल्यात ते मात्र दर्शनने 6 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, 5 चेंडू फेकले, 6 धावा. ओव्हरमध्ये जर आपण 6 आणि 7ची जर ओव्हर फेकली तर नक्कीच आपल्या टीमला एक कमी धावांवरती रोखण्यात यश आलंय. कारण की चामरगणी संघाचा विचार केला जर या संघापुढे या संघाने जर चांगला टार्गेट सेट केला तर केशव घोलेसारखा अष्टपैलू अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे आहे. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होतोय का, परंतु सौफा झेल केलाय अवघड आणि नक्कीच सोडलाय या फलंदाजाचा झेल. इथे बघायला गेला तर एक चिकी सिंगलने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्यामध्ये तब्बल 20 धावा. म्हणजे दर्शनने एक जबरदस्त गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 धावा आणि नक्कीच 1 विकेट फलंदाजाला तंबूच्या आसराला पाठवले. मॅच विनिंग परफॉर्मन्स दर्शन देतोय का, कारण की नक्कीच जर शेडगे सर बघायला गेलं 4 षटकामध्ये आपण बघतो डायनामिक षटक 3रा असतं, परंतु 3 षटकामध्ये आपल्याला बघायला गेलं तर दुसरं षटक डायनामिक असेल. एक जबरदस्त गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन येतोय गणेश.
आणि हे स्लॉक षटक आहे. यामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. आपल्या गाडीला आता टॉप गिअर टाकावा लागेल. जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये बघितलं गेलं, हुशार बोलल्यानंतर डायरेक्ट बैल जातो अंतिम रेषेपर्यंत, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आता अंतिम टप्पा गाठावा लागेल आणि नक्कीच या ओव्हरमध्ये षटकारांची चौकारांची भाषा बोलावी लागेल, कारण की संघ नक्कीच अडचणीत सापडलाय. कारण की धावफलकावरती धावा विचार केला फक्त आणि फक्त 20 धावा, 10.00च्या सरासरीने धावा कुठण्यात यश आलंय ते मात्र चामरगणित संघाला. श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलसे या संघाने खूपच चांगलं कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवला आणि जाऊन पोहोचला आजच्या दिवसामध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केला आहे, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं या चामरगिणी संघाचे जरी विकेट गेलेत, जर या संघाने 30च्या प्लस जर स्कोर सेट केला तर नक्कीच केशव गोलेची जी धारदार गोलंदाजी आहे त्यानंतर नक्कीच मॅच खूप टफ फाईट होणार, यात तीळ मात्र शंका नसणार आहे. कारण की केशव गोलेचा 2 मॅचचा परफॉर्मन्स जर बघितला, खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाज आहेत, अनुभवी आहेत आणि अनुभवाच्या जोराची छाप नक्कीच मैदानात सोडली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच संतोष रिंगे साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आपलं एटीएम ओपन केले जाते आणि DC रिंगे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा चेंडू इथं मात्र सफल झालं. जबरदस्त फटका. नक्कीच या मनोहर वरती नक्कीच आपण समोरच्या टीमने संकेत असेल, अनिकेत असेल, कुशल असेल यासारख्या खेळाडूला जगडून ठेवलं, परंतु मनोहर वरती गेम प्लॅन केले नव्हते आणि अक्षरशः मनोहर तुटून पडला शेवटच्या षटकामध्ये, स्लॉक षटकामध्ये. नक्कीच मी म्हटलं होतं की गणेशला शेवटच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, परंतु गणेशवरती हल्ला चढवला जातोय मनोहर आणि अंकितच्या माध्यमातून. मनोहर ऑन स्ट्राईक. इथे मात्र पुन्हा एकदा सफल झाले होते, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही, यष्टा बुधवास्ता आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. मनोहर बॅक टू द डगआउट. नक्कीच 4 चेंडू झाले, धाव फलकावरती धावांचा विचार केला 30 धावा. नक्कीच दोन्ही संघ, चरई संघ आणि पितळवाडी संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावरती यायचंय. लगेचच आपलं टॉस केला जाईल. यापुढील मॅच आपली असणार आहे आणि कोणत्याही वेळेचा अभाव घेण्या ऑफिशियल शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. इथं मात्र लाईन बघावी लागेल. नक्कीच वाईट एस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. क्रिकेट जगतातील क्रिकेट नियम 17 लागतो आणि वाईट स्वरूपात अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतो 31 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट नक्की तंबूच्या आसऱ्याला गेलेत. इथं मात्र बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग आणि या वेगाच्या जोरावरती नक्कीच निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय ते मात्र नक्कीच गणेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, फक्त धावा खर्च केला. स्लॉक षटक होतं आणि 11 धावा खर्च केला. आता मात्र शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर गणेशचा, यावरती नक्कीच शिक्कामोर्तब करावा लागेल, चौकार किंवा षटकार मारावा लागेल, तरच नक्कीच चांबरगणी संघाचा चांगला टार्गेट सेट होईल. इथे मात्र शंका नसेल, बॅटची लिडिंग एज लागलेली आहे, चेंडू जातोय. इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि नक्कीच चांगलं रनिंग बिट द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून बघायला गेला धाव फलकावरती धावा लागल्या जातात. तब्बल 33 रन्स ऑन द बोर्ड्स आणि नक्कीच 34 धावांचं लक्ष नक्कीच ठेवलंय मात्र चामरगणी संघाने. मी म्हटलं होतं चामरगणी संघाचं, कारण की केशव घोळेसारखा स्टार गोलंदाज त्यांच्याकडे आहे. 34 धावांचं लक्ष आहे. टफ फाईट मॅच 100% जाणार, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार, यातील मात्र शंका नाही, कारण की गोलंदाजी चांगली आहे. त्याचप्रमाणे जर विचार केला तर मात्र श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलुसे यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत आणि या बॅटर्सच्या जोरावर हा सामना कुठपर्यंत पोहोचेल.
लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. नक्कीच दोन्ही संघांना ऑफिशियल शेवटचा कॉल असेल. आपण लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो, सर्व टीमला स्वतः असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषजी रिंगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि या उपस्थितीच्या माध्यमातून आपण सर्व खेळाडूंना जे संबोधत आहेत, खूप अभिमानाची आणि गर्वाची ही बाज असेल. कारण की सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या भव्य दिव्य नक्कीच कालकाई चषक पार्लेवाडी यांच्या माध्यमातून कालकाई चषक 2024 पर्व दुसरा आणि या पर्व दुसऱ्याचा अंतिम दिवस आजचा हा आपल्याला बघायला मिळतोय. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि ही भली मोठी ट्रॉफी आणि या ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव कोरतं याकडे सर्वांचं लक्ष असेल. मी दोन्ही अंपायर असतील, DK सर असतील, दत्तात्रय कडव सर असतील, योगीराज बुटेरे सर असतील, आमच्या आयोजक कमिटीकडनं आपल्याला सुद्धा एक कॉल केला जातोय की आपण सुद्धा जरा खेळाडूंना स्पीडअप करायला सांगायचं आहे. दोन्ही अंपायर सुद्धा सांगितलं जाईल की आपण स्पीडअप करायचं आहे. प्रकाशजी रिंगे मनसे यांच्याकडनं बॅक टू बॅकचे हॅट्रिक सिक्सर्स यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे DC रिंगे 3 सिक्सर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच आता मात्र मान्यवरांचे ATM ओपन केले जातात खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी. बघायला गेला 18 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 34 धावा. परंतु ज्याप्रमाणे केशव घोले सर असतील, अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती कशा प्रकारे आपल्या टीमकडनं गोलंदाजी करून घेतात याकडे सर्वांच्याच नजर असतील. मी नक्कीच मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय नक्कीच प्रसादजी सवारे सरांना नक्कीच खरवाई गावचे एक बुलंद तोफ आवाज आपल्याला यापुढील इनिंगसाठी मी साहेबांना मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच विनायक राऊत सर. नक्कीच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांनी लगेचच आमच्यापर्यंत जे काही पारितोषिक आहेत ते लगेचच अनाऊन्स करायला सांगितलं गेलं. प्रकाशजी रिंगे जे मनसेचे आहेत त्यांच्या माध्यमातून लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर कोणत्या फलंदाजाला लगावलं तर त्यांना रोख रक्कम 1000 रुपये देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. व त्यानंतर DC रिंगे यांच्या माध्यमातून लगातार जर कोणी 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगावले तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज म्हणजे टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. जर या ठिकाणी कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचले तर. अक्षय पार्टे नाही अनिकेत गोले सर चहा घ्या. तर 34 धावसंख्येचं टार्गेट आहे या ठिकाणी आणि हेच टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतायत अक्षय आणि गणेश. गेम ऑन. अनिकेतचा पहिला चेंडू यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नाहीये. अगदी सरळ योगीराज गुटेरे यांच्यावरती निशाणा साधला परंतु या ठिकाणी बाल बचावले. पहिल्याच बॉलवरती मात्र ही पहिली सिंगल एकवटाचा सडा. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल मात्र भरपूर घातकी ठरली असती जर का डायरेक्ट हिट ठरला असत. परंतु डायरेक्ट हिट योगीराज गुटेरे यांच्यावरती साधण्यात आलं. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर पिच बॉल पहिला षटकार तर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे.
गुडले स्पॉटचा हा चेंडू, परंतु अतिरिक्त उचली अनपेक्षित बाउन्सर या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळतोय. सन्मान देण्यास भाग पडलं, परंतु हा चेंडू कोणत्या प्रकारचा संपर्क न घेता यष्टिरक्षकाच्या अगदी दस्तानामध्ये. डॉट बॉलच्या सांगतीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 7 धावा. 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रति ओव्हरमध्ये 11 पेक्षा जास्त धावा कुठे हव्या लागतील. रामदास पाटीकडून 1,000. शॉट आपले कडून 1,000. जिंकल्यावर रामदास जिंकले. लवची पार्टी. टीम, हा, रामदास पार्टी. तर लवलसे संघासाठी सुवर्ण संधी. सामना जिंकला तर रामदासजी पार्टे यांच्याकडनं रोख रक्कम 1,001 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल संपूर्ण संघाला. नक्कीच रामदास दादा पार्टे यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू, कारण की आपल्या संघाला या ठिकाणी प्रोत्साहित करतायत. यॉर्कर लेन अनप्लेटेबल यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी हा चेंडू सरळ कव्हर मध्ये खेळण्याचा मनसुबा होता. जर का कदाचित स्ट्रेट हिट लगावला असता तर चांगला धावा मिळाला असता, परंतु या ठिकाणी हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच प्रसाद, जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली, परंतु टेक फॉर टॅग दोघांचे प्रतिउत्तर, एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मध्ये आतमध्ये बघायला मिळते. इथं आता ब्लॉकचा चेंडू होता, पिडल्यानंतर ओ माय गॉड, नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता, स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन झाला असता, परंतु नक्कीच सुरेशला एक जीवनदान मिळते, कारण की खूप लांबवर होता सुरेश. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र नक्कीच धोक्याची घंटा वाजली गेली असती. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र तब्बल 12 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण बघितलं. त्याचप्रमाणे फटकेबाजी सुद्धा तशाच प्रमाणे झाले, कारण की सुरेश सारखा स्टार खेळण्याचा विचार केला तर मात्र सुरेशने तब्बल धावा कुठून काढल्यात त्या गणेश आहे, गणेशने तब्बल धावा कुठून काढल्यात त्या मात्र तब्बल 11 धावा. आणि नक्कीच अक्षयचा विचार केला तर अक्षयने सुद्धा 1 धाव नक्कीच अर्जित केली. इथे मात्र केशव घोले साहेब येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात नक्कीच निर्माण केली, कारण की जो रिक्वायर्ड रन रेट होता त्याच रन रेटच्या वरती धाबा बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धाबा. षटक क्रमांक दुसरं. गुडले स्पॉट ऑन साईडला टर्न केलाय, ड्राईव्ह करण्यात आला, फटका चांगला, परंतु डीप आपण पाहता मिड विकेटला अनिकेत आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाबसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 13 या धाबसंख्येवरती. केशव यांना पण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती एक अनुभवी गोलंदाज आहेत सर, आणि इथं चांगली कामगिरी ते करत आहेत. ओव्हर पिच बॉल षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 19 या धावफलकावरती तब्बल 34 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे. म्हणजे अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 15ची गरज. सामना हळूहळू लवलसे संघाच्या बाजूनं होत चाललाय. इथनं नक्की आपण पाहता अक्षय अनिकेत आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कलेक्शन थोडंसं खराब राहिलं. केशव यांचं जर का चांगलं कलेक्शन राहिलं असतं तर चित्र थोडं वेगळं देखील दिसलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कदापि स्थान नाहीये. 1 धाव कंप्लीट होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावफलकावरती. 2 सिक्स मारले तर 500 रुपये डिसी रिंग. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार जर ठोकले तर डीसी रिंग यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, टर्न केला, अगदी स्क्वेअर लेगला डीप आपण पाहता खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता इथनं क्वालिटीचा क्रिकेट मात्र दोनही संघ दाखवत आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे इथनं जर जिंकलो तर टॉप 3 मध्ये आपण जाऊ, आणि नक्कीच चांभार गणी हा संघ देखील कमी नाहीये. याही संघानं आज सगळ्यांना प्रभावित केलं, आणि दुसऱ्या बाजूला लवलसे या संघानं देखील कालच्या दिवसामध्ये सर्वांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे.
गुडलँड स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांवरती थोडासा दबाव निर्माण करण्याचं काम करायचं होतं केशवला, परंतु पंच आपल्या निर्णयामध्ये ठाम आहेत. हा डॉट बॉल आलाय. नक्कीच लास्ट इयर मध्ये चांबारगिनी या संघानं अगदी चॅम्पियन पद मिळवलं होतं, परंतु पुन्हा एकदा या सीझन मध्ये तेच कामगिरी राहणार का? समीकरण बदललं गेलं या ठिकाणी. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित समीकरण 7 बॉल 13 धावसंख्येची गरज. फटका चांगला आहे. जबरदस्त फटका आपण बघितला. नक्कीच इनसाइड आउट फटका आणि नक्कीच चेंडूला फेकून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी मॅग्निफिसंट षटकार आलाय. जी सलामीची जोडी आपण बघतोय अक्षय आणि गणेशची, या दोन्ही फलंदाजांनी मात्र इम्प्रेसिव्ह केल्या आजच्या दिवसामध्ये. कालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. केशव घोले सारख्या साहेबांना सुद्धा आज सोडलं नाहीये, ज्यांच्या दोन्ही मॅच मध्ये एकही षटकार मारण्यात आलं नव्हतं कुठल्याही खेळाडूने. मात्र या नक्कीच नॉकआउटच्या मॅच मध्ये, सेमीफायनलच्या मॅच मध्ये नक्कीच बघायला गेलं केशव घोळे साहेबांसारखा स्टार गोलंदाजाचा सुद्धा समाचार घेतला या दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच प्रसाद विचार केला तर चांगल्या लेनचे चेंडू होते, परंतु फलंदाजी एक A1 क्वालिटीची होताना आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, परंतु यॉर्कर लेंथ इथं आपण पाहू शकता डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती हा थ्रू आलाय. पंचांचा डिसिजन लेग बाईच्या माध्यमातून 1 रन्स या ठिकाणी पाहायला मिळते. आता इथनं प्रत्येक बॉल टू बॉल तुम्हाला मी समीकरण सांगू. येणारे 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकला टीम लवलसे संघाने, तर रामदासजी पार्टी यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज संपूर्ण संघाला देण्यात येईल. नक्कीच या ठिकाणी मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहू शकता, तो म्हणजे चांबारगणी संघाला या स्पर्धेतनं बाहेर काढणार, की पुन्हा एकदा चांबारगणी हा संघ बाउन्स बॅक करत असताना या मॅच मध्ये पकड निर्माण करणार. गुडलँड स्पॉट सन्मानित करायचा आहे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे पित्तलवाडी विरुद्ध चरई, या 2 संघाच्या दरम्यान ही मॅच असणार आहे. तर नक्कीच दोन्ही टीम्सचा विनंती असेल, आपला जो काही निर्णय आहे तो घेऊन आपण लगेचच मैदानाच्या आत आपण एंटर व्हायचा आहे. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या अक्षयने अक्षरशः समोरील टीमला फोडून काढले, तब्बल 3 षटकार आपल्या बॅटमध्ये काढले, तो अक्षय नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच